पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो अहो काय करताय तुम्ही? असे कपडे का फेकताय? नाही, कपडे देऊन टाकायचे मला। देऊन टाकायचे म्हणजे मला हे कपडे आता लागणार नाहीत म्हणून देऊन टाकायचे, फेकायचे। अहो पण हे तुमचे कपडे रोजच्या वापरातले आहेत, ऑफिसला जायचे कपडे। बरोबर बोललीस, ऑफिसला जायचे कपडे। यापुढे मी ऑफिसला जाणार नाहीये म्हणून हे कपडे मला देऊन टाकायचे, कळलं? ऑफिसला जाणार नाही म्हणजे काय? तुला कोणी बोलवलं का इकडे? बोलवलं? चल जा, आपलं काम कर, चल। अहो बंद करा हे सगळं। तुझं ना खूप तोंड चालायला लागलंय आजकाल माझ्यासमोर। जा इकडून, चल। नाही जाणार। हो, मला तुमच्याशी बोलायचंय। पण मला नाही बोलायचं तुझ्याशी। मी म्हंटलच नाही की तुम्ही माझ्याशी बोला म्हणून, मी म्हंटल मला तुमच्याशी बोलायचंय आणि मी जे बोलेन ना ते तुम्हाला ऐकावं लागेल। नाही ऐकणार, ऐकावंच लागेल। बसा। अरे काय जबरदस्ती आहे? हे बघा, ऑफिसमध्ये जे काही झालंय त्याने एवढं खचून नका ना जाऊ। तुम्ही ज्या उर्मीने ऑफिसमध्ये गेला होतात ना त्या उर्मीनेच परत एकदा ऑफिसला जा। लोकांचं काय हो, लोक बोलतील आणि गप्प बसतील, पण तुम्ही जर ऑफिसमध्ये नाही गेलात ना तर त्यांचं म्हणणं खरं ठरेल। मग काय म्हणणं आहे तुझं? काय करू मी? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही ताठ मानेनं ऑफिसमध्ये जा आणि तुम्ही चुकीचे नाही आहात हे त्यांना दाखवून द्या। ज्या काय गप्पा मारत असतेस ना तू इकडे घरी बसून, या गप्पा मारणं खूप सोपं आहे। तिकडे त्या ऑफिसमध्ये माझा किती अपमान झाला, माझ्या ऑफिसची किती तोडफोड केली त्या लोकांनी, हे तू बघितलं नाहीस। हे तुझ्याबरोबर झालं ना तर तुला कळेल मला कसं वाटतंय ते। अहो पण बस, मी त्या ऑफिसला जाणार नाही आणि यापुढे मला अक्कल शिकवायला यायचं नाही, कळलं? अहो माझा हॅलो, अश्विनी वाघमारे? हा बोलते। मी अनिता ठाकरे बोलते, प्रीटी ब्युटी मधून। हा बोला अनिता मॅडम। अश्विनी, तुमचं काम खूप चांगलं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला 10 दिवसाची ट्रेनिंग घ्यायची काहीच गरज नाही। 3 ते 4 दिवसात ही तुमचं ट्रेनिंग पूर्ण होऊ शकेल। थँक्यू सो मच मॅडम। आणखीन एक, आज दुपारी तुमच्या पत्त्यावर तुमचा युनिफॉर्म आणि तुमची किट पोहोचेल। ठीक आहे। माझा तर विश्वासच बसत नाहीये, रुद्र असा कसा काय वागू शकतो? पण हे बरं झालं ना ऋतू की आपल्याला हे सगळं आधीच समजलं। आता ना मी पण त्याच्याशी बोलणार नाही कधीच। अगं तू असं नको करूस, तुम्ही फ्रेंड्स आहात, तू त्याच्याशी बोललीस म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाहीये। देऊ का तुला एक अशी? माझ्या बेस्ट फ्रेंडला हर्ट केलंय त्याने, मी नाही बोलणार त्याच्याशी कधीच। मयुरी, गुड आफ्टरनून मॅम। गुड आफ्टरनून मयुरी। मयुरी, तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे। या महिन्याच्या अखेरपर्यंत तुला तुझी सगळी फीस भरायची आहे आणि जर ती तू नाही भरू शकलीस तर दुसरा विद्यार्थी आहे त्याला आपल्याला ऍडमिशन द्यायची। हो मॅम, लक्षात आहे माझ्या। गुड डे। गुड डे। अश्विनी, जरा डोकं दुखते, मी जाऊन पडते। हे लायब्ररीत गेले, ते आले ना की चहा कर आणि मला पण उठव। बर, पडते जा। हॅलो, हो अश्विनी वाघमारे बोलते। किट आणि युनिफॉर्म? हो मी घरीच आहे। हो ठीक आहे।
डोकं फुटतंय माझं. शिल्पी तू इथे आत्ता? खूप डोकं दुखतंय माझं, भणभणतंय डोकं. वहिनी पटकन मला डोक्याला बांधायला, करकचून बांधायला काहीतरी दे बरं. हो आणते. आई ग. अशी काय करते? जीव घेतेस का काय माझा? डोक्याला बांधायला सांगितलं. बांधते. अगं करकचून बांध तर उपयोग आहे वहिनी. काय करते ग? बस 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 बस. हा बस. ऐक ना शिल्पी, आज जाऊन पड ना, म्हणजे तुला ना बरं वाटेल. हा एक काम कर, मला ना मस्तपैकी कडक चहा टाक, आलं घालून. बरं, मी टाकते तुझ्यासाठी चहा. हा जा जा. आता दरवाजा का लावतीयस? हा राहू दे, दरवाजा उघडा. चहा. हा आणते. हॅलो, युनिफॉर्म आणि किट आत्ता? नाही नाही आत्ता नको. अहो कट झालं. अरे देवा, आता हे सगळं घरी आलं तर शिल्पी बसली आहे, सगळाच घोळ होऊन बसेल. काय करू? मयूला फोन लावते. आई, मयू ऐक ना बाळा. ओके, मी बघते काय करायचंय. तू नको काळजी करूस. बरं बाळ, बाय. एक्सक्यूज मी, अनिता मॅडम कुठे आहेत? तुमचं नाव काय? मयुरी वाघमारे. अच्छा, एक मिनिट. हां. हॅलो मॅम, मयुरी वाघमारे तुम्हाला भेटायला आलेत. अच्छा, तुम्ही बसा ना थोड्या वेळ. येतील ना लवकर? हो येते. हॅलो अनिता मॅडम. येस. अश्विनी वाघमारेंनी आता तुम्हाला फोन केला होता ना, चुकीचा ऍड्रेस दिलाय म्हणून? हो, आला होता मला त्यांचा कॉल. असं का केलं त्यांनी? आय मीन दिस इज सो अनप्रोफेशनल. आमचा माणूस त्यांची किट आणि युनिफॉर्म घेऊन केव्हाच इथून निघालाय. मग तुम्ही थांबवलं नाहीत का त्यांना? सॉरी, तसाही त्याचा फोन लागत नाहीये आणि आतापर्यंत तर पार्सल डिलिव्हरी झालं असेल. काय? ऐक, कोण आहे? मॅडम कुरिअर. कुरिअर कोणाच्या नावाने आहे? मॅम ते कुरिअर. शिल्पी तू थांब, आराम कर, मी बघते. हा दादा, हो आमच्याकडे कुणाचंच पार्सल येणार नव्हतं. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. नाही मॅम, पत्ता हाच आहे. आश्रय सोसायटी, बी विंग, 4था माळा आणि वाघमारे, बरोबर ना? ते शेजारच्या विंग मध्ये पण एक वाघमारे राहतात. हो ना शिल्पी, कदाचित त्यांचंच पार्सल असेल. अगं पण आहे तरी काय त्या, ते तर विचार. मॅम ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. ब्युटी प्रोडक्ट्स? हो, आणि गारमेंट्स पण आहेत. गारमेंट्स? नाही नाही नाही, मग बिलकुलच आमच्या घरचं नाही ना हे. नाही मॅम, पण पत्ता हाच आहे. मॅडम प्लीज तुम्ही पुन्हा एकदा फोन ट्राय करून बघा ना त्यांना. मे बी ते गाडीवर वगैरे असतील म्हणून लागला नसेल फोन. एकदा ट्राय करून बघा ना. हे बघा, जर चुकीचा ऍड्रेस असेल ना तर ते पार्सल आपोआप आमच्याकडे परत येईल. पण प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते, एकदाच ट्राय करा ना माझ्यासाठी प्लीज. ओके, लेट मी ट्राय. अगं बाई, ते कोणाच्या नावावर आलंय कुरिअर? काय कुरिअर आहे?
मे बी मयुरीने काहीतरी मागवलं असेल अगं ऑनलाईन, बघ जरा नीट. हा, नाव असं दिलंय की यश. हॅलो, हा मॅम. हा, मी डिलिव्हरीच करतोय. हा, आश्रय सोसायटी, वाघमारे. ॲड्रेस चुकीचा आहे. ओके ओके मॅम, सॉरी. काय गोंधळ आहे हा सगळा? बघू बरं जरा मला कुणाचं पार्सल, मला नाव चेक करू. नाही मॅडम, सॉरी, चुकीचा ॲड्रेस आहे. सॉरी मॅम, त्रास झाला. बघ, मी तुला सांगितलं होतं ना की पत्ता चुकीचा आहे म्हणून. क्रेझी पीपल. चहा टाकतेस ना? हा, चहा टाकतेस ना? हो, टाकते. वहिनी, हा, त्या कुरिअर वाल्यांनी काही पत्ता सांगितला नाही, काही नाव नाही सांगितलं त्यावरचं, मग तुला कसं कळलं की तू चुकीच्या पत्त्यावर आलाय? अंदाज बांधला मी. ते काय ना, आपल्याकडे कुणी जर पार्सल पाठवलं असतं तर फोन करून सांगितलं असतं ना. तसं कुणी फोनही केला नाही. आणि शिल्पी, तू सध्या किती काटकसरीने घर चालवतेस आणि ह्या परिस्थितीत तू तर ऑनलाईन ऑर्डर करणारच नाहीस ना. असं मला वाटलं म्हणून मी त्याला सांगितलं. मी चहा टाकते हा तुझ्यासाठी. राहू दे चहाचं, झोपते मी आता. हाय ग, फुटणारे डोकं, खरंच फुटणारे. तीन लाल मंगळवार, 4 पांढरे बुधवार आणि 5 पिवळे गुरुवार करायचे. आईने करायचंय? नाही हा, नाही. मग कोणी करायचंय? मी करायचे. मग काय होईल? आलेल्या संकटाचं निरसन होईल? हो या तुझ्या लाल पुस्तकाप्रमाणे. हो. उज्ज्वला, असे रंगीबेरंगी वार करत बसू नकोस. उगाच तब्येत तुझी बिघडेल आणि अश्विनीच्या डोक्याला ताप वाढेल. काय ग मयू? हा, इथेच आहे. हा, हा, बरोबर. बघ, हे बघा, मला करायचे, माझा विश्वास आहे, मी करते. तुम्हाला मी सांगते का करायला? नाही ना, मग करू दे ना मला माझं. ए आई, उपाशी बिपाशी राहू नकोस. माझं फक्त करिअर संपले, तू पूर्ण संपशील उपाशी राहून. हे गप रे, काही काय बोलतोस? अगं काय करते मयू? काहीतरी दाखवते तुला. अगं हे काय आणलेस तू इथे? मयू, गंमत आहे. हे बघ काय आहे. अगं तुझ्याकडे कसं काय आला हा? अगं मी प्रिटी ब्युटी कंपनी मध्ये गेले होते. तुझ्या त्या अनिता मॅडमने मला इतकं झापलं ना, चुकीचा ऍड्रेस दिला म्हणून. चल आपण आता हे उघडून बघूया. अगं पण इथे गच्चीवर का ठेवलायस? आई, आपल्या घराला काय 5 दरवाजे आहेत का? कुठून नेलं असतं मी आतमध्ये? आता रात्री सगळे झोपले ना, गपचूप नेऊन खोलीत ठेवूया, लपवून ठेवूया. आता उघडू? अगं नको ग, परत भरताना खूप त्रास होईल. बरं, मग युनिफॉर्म तरी बघूया, चालेल? बघ. वाव, किती मस्त आहे ग. किती कमाल आहे ना युनिफॉर्म. खूपच छान आहे ग. अगं हा कोणत्या पुरुषाचा युनिफॉर्म आहे? हा, मी नाही घालणार असं काही. अगं युनिफॉर्म असाच असतो. अगं शर्ट आणि ट्राउझर आहे, मी असे कपडे कसे घालेन मयू? आई, मोठ्या मोठ्या पार्लर मध्ये हे असेच युनिफॉर्म असतात. नाही ग, मला नाही जमणार.
अगं हे बघ, सोपं आहे अगदी. हे असे युनिफॉर्म का देतात माहितीये का? काम करताना एकदम कम्फर्टेबल वाटावं, अजिबात ऑड वाटू नये म्हणून. मयू, मी हे असे कपडे कधीच नाही घातलेत ग. मग आता घाल. आई, तुझ्यासारख्या अशा किती बायका असतील ग की ज्यांना हे असे कपडे घालणं खूप ऑड वाटतं. तू त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरू शकतेस. आणि बघ, तूच कायम बोलतेस ना की आपल्या आयुष्यात कोणती ना कोणती गोष्ट आपल्याला कधीतरी पहिल्यांदा करावीच लागते. त्यामुळे तू न घाबरता हा युनिफॉर्म घाल आणि कामावर जा. माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी इतक्या पटापट होत आहेत ना, सगळं नवीन होतंय. कसं होईल, काय होईल, मला काहीच माहित नाही. पण मयू ना, मला उत्सुकता लागून राहिली पुढच्या वाटचालीची. आई, तू आता अजिबात थांबायचं नाही. पुढे पुढे चालत जा. डोंट टर्न अराउंड. मामी, मला आज टिफिनला पण हेच दे. नाही संजू, मी चपाती भाजी केली आहे की नाही, मग टिफिनला फक्त चपाती भाजीच खायची, कळलं? अश्विनी, ए अश्विनी. काय सावंत काकू? आली. सकाळी सकाळी काय हवंय? अहो, आमच्या पंप्याची मैत्रीण येणार आहे घरी, रीमा. रीमा? पात्र? ओ, पात्र काय म्हणतात तिला? किती गोड मुलगी आहे ती. हो हो, अगदी गोड मुलगी आहे. हा, तर तिच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणून सँडविचेस करायचे आहेत ग. तिला खूप आवडतात. सगळं काही आणलं ग. अगं पण एक सँडविच करून पाहिलं, पण छे, तुझ्यासारखं काही होईना ग. असं तू वेगळं काय करतेस ग त्यात? नाही हो काकू, मी काही वेगळं करत नाही. मी ना हे चितळ्यांचं टेबल बटर वापरते. चितळे टेबल बटर? अगं हे तर फक्त स्वयंपाकाकरता शुद्ध स्वरूपात उपलब्ध होतं ना. अहो, आता मागणी वाढली आहे ना, मग चितळे टेबल बटर सगळीकडे अवेलेबल आहे. तरी चव एवढी छान लागते ग. अहो काकू, 100% क्वालिटीचे पदार्थ म्हणजे चितळे उद्योग समूहाची परंपरा आहे. मग ह्याला हे टेबल बटर कसं अपवाद असेल सांगा मला. मी फक्त चितळ्यांचं टेबल बटरच वापरते. हा, अगं चितळे म्हणजे काय बघायलाच नको. मला पण चितळे टेबल बटर खूप आवडतं. आता मी सुद्धा चितळे टेबल बटरच वापरणार. आणि काकू, चव हवी असेल बेटर तर वापरायला हवं चितळेंचं टेबल बटर. चितळे बटर, वा. चव प्यारी सर्वात भारी. चला, आता मी पटकन कामाला लागते. रीमा इतक्यात येईलच. अगं अश्विनी, बटर देते आहेस ना? हे घ्या. थँक्यू. हा, आई पाणी. रोज येते, मी काही ना काही घेऊन जाते. जाऊ दे ना, तुला काय. हा काय ग, त्यांचा पप्प्या आणि रीमा लग्न करणार आहेत? छे हो, ती रीमा किती मॉडर्न मुलगी आहे. जीन्स पॅन्ट, शॉर्ट फ्रॉक, काय काय ड्रेस घालते. ती थोडीच यांच्या पंप्याला भीक घालणार आहे. याच वेळेत तिच्या पाठी. आजी, पण ती स्मार्ट आहे. तिला सूट होतं सगळं. अगं आजकाल जो तो हेच कपडे घालत असतो. तुमच्यासारख्या मुलींना ठीक आहे, आपले ते जीन्स पॅन्ट आणि काय ते फ्रॉक बिक. आजकालच्या बायका सर्रास ते पॅन्ट आणि शर्ट घालून फिरत असतात. मला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. बायकांनी कसं त्यांच्या वयाला साजेसं राहावं. बघा, समोरच्या पार्टीकडून आपल्या नोटीसला उत्तर येईपर्यंत आपण काहीच नाही करायचं. जे काय करायचं मी तुम्हाला सांगेन, ओके? आणि इन केस तुम्हाला फोन वगैरे आला तर मला कळवा, ठीक आहे? ताईला फोन करायचा आहे.
विद्युत हॅलो हॅलो ताई, हा बोल विद्युत. तू परवा शिल्पीला तुझे दागिने दिलेस ना घालायला? हो दिले होते दागिने. अगं मग तोडे का नाही दिलेस?